संख्येची किंमत फिक्स असते. म्हणजे मी आता इथे लिहिलं तर याला तुम्ही काय म्हणणार आहे? 3च म्हणणार आहे. 3ची किंमत बदलते काय? 3ची किंमत 4 होणार आहे का कधी? नाही. तर ज्या संख्या आहेत ना त्यांना काय म्हणायचं? स्थिर पद. काय म्हणायचं? स्थिर पद म्हणजे काय? त्यांची किंमत कधी पण बदलत नाही. आणि दुसरी काही गोष्टी आहेत जसं की आता म्हणलं की आपल्याला या पुन्हाचं वय काहीतरी आहे म्हणजे काहीतरी म्हणजे त्याची किंमत फिक्स आहे का? काहीतरी काही पण असू शकते. 10 असू शकते, 12 असू शकते, 50 पण असू शकते. हा मग आता हे काहीतरी म्हणजे फिक्स नाही आपल्याला. म्हणजे त्याची किंमत आपण नक्की ठरवू शकत नाही. ती किंमत काय येणार आहे? बदलत जाणार आहे. मग आपण अशा गोष्टींसाठी काय वापरायची? अक्षर वापरायची. म्हणजे आता समजा काय कुणाचं वय काय आहे? x वर्ष आहे. मग x च्या जागी तुम्ही काही पण टाकू शकता. म्हणजे x च्या जागी x बरोबर किती टाकणार? 10 टाकू शकताय किंवा काय म्हणलं 12 टाकू शकता. जे काही असेल ते. म्हणजे जसं की आता या 3ची किंमत बदलणार नाही पण x ची किंमत बदलू शकते, वेगवेगळी असू शकते. म्हणून याची किंमत बदलत नाही म्हणून याला काय म्हणायचं? स्थिर पद. आणि आता याची किंमत बदलते म्हणून याला म्हणायचं चल. म्हणजे 3 10 काय आहे? स्थिर पद आहे की चल आहे? आणि जर मी y लिहिलं तर म्हणजे जे अक्षर लिहिते ते आपण काय? चल आहे. आणि जे अंक असेल तर काय? स्थिर पद. हे स्थिर पद आणि चल वगैरे वापरून काही गोष्टी बनतात. म्हणजे आता आपण काय लिहिलं? x अधिक 3 बरोबर 10. मी बोलणार आधी एक मिनिट. याच्यात काय काय? चल आहे, स्थिर पद आहे आणि बरोबर चिन्ह आहे. या 3 गोष्टी आहेत तर याला आपण काय म्हणणार? समीकरण म्हणणार. त्याच्यात किती चल आहे? एकच चल आहे म्हणून याला काय म्हणायचं? एक चल समीकरण. नावाच आहे. एक म्हणजे एक चल. एक चल असलेलं समीकरण. आणि चल म्हणजे काय? एखादा अक्षर ज्याची किंमत काय होणार आहे? बदलणार आहे. बरोबर आहे? मग आपण हे x मध्ये काही पण मानू शकतो. म्हणजे आता बघा जर मी म्हटलं की कुणालचं जे वय आहे त्याच्यात जर मी 3 मिळवलं तर काय होईल? 10 उत्तर येईल. म्हणजे काय लिहिलं? कुणालचे वय किती मिळवले? 3 मिळवले म्हणजे काय? अधिक 3. त्याच्यात 3 मिळवले तर किती उत्तर येणार आहे आपल्याला? 10. मग आपण फक्त काय केलं? कुणाच्या वयाच्या ऐवजी काय वापरलं? एक चल वापरलं. काय चल वापरला? x वापरा, y वापरा, z वापरा, a वापरा काही पण. आपण आता पूर्ण काय वापरलं? x वापरलं. x अधिक 3 बरोबर 10. कळालं? समीकरण काय? ज्याच्यामध्ये चल आहे, स्थिर पद आहे आणि बरोबर चिन्ह आहे. अशी का? ऋण 5 अधिक 3 किती? ऋण 2. आणि ऋण 3 अधिक 5 किती? फक्त अशी का बोलतो? फक्त 2. ती बोलली म्हणून फक्त 2 लिहून घ्या. म्हणजे त्याच्यात काय ऋण ऋणाची बेरीज होते. ऋण स्वल्पविराम ऋण ऋणाची बेरीज होते पण चिन्ह मात्र तेच राहते. ऋण ऋणाची बेरीज होते पण चिन्ह मात्र तेच राहते. आता जर भिन्न चिन्ह असतील म्हणजे वजा अधिक आहे, इथं वजा अधिक आहे, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. माहिती आहे सगळ्यांना? कळलं का? मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आणि त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. ते जे वाक्य लिहिलं होतं ना त्याच्या वर लिहा बेरीज वजाबाकीचे गुणधर्म. त्या वाक्याच्या वर लिहिलं ना फक्त. म्हणजे जे ऋण ऋणाची बेरीज होते त्याच्यावर लिहायचं बेरीज वजाबाकीचे गुणधर्म. बस आता 4 गुणिले 4 किती? 16. कोण बरोबर आहे यार? अरे हम करो. वजा
ऋण 16. 4 गुणिले ऋण 4 किती? ऋण 16. आणि ऋण 4 गुणिले ऋण 4 बरोबर किती? 16. जर भिन्न चिन्ह असतील आणि गुणाकार करायचा असेल तर उत्तराला काय करायचं? ऋण चिन्ह द्यायचं. आणि जर समान चिन्ह असतील आणि गुणाकार करायचा असेल तर धन चिन्ह द्यायचं. काय म्हणतो मी? तुझं नाव काय? वैभव ना? वैभव बोल. चिन्ह काय भिन्न आहे म्हणजे वेगवेगळे. इथं काय ऋण आहे, इथं धन आहे. गुणाकार केल्यानंतर काय ना ऋण चिन्ह. इथं धन चिन्ह आहे, इथं धन चिन्ह आहे. गुणाकार केल्यानंतर धन आहे. आपल्याला फक्त काय गुणाकार आणि भागाकाराचे गुणधर्म. हे पहिले दोन लिहावे. समान चिन्हांचा गुणाकार केला असता उत्तर धन येते. कविता सांगा उत्तराचं. ऋण 7. गुड बसा. काय लिहिलं वाक्य? समान चिन्हांचा गुणाकार केला असता. हो नवीन दाखवणी कोणाचा आहे तुला? काय लिहिलं वाचा? समान चिन्हांचा आकाश बस रे तुला जाऊ काय घाबरतो समान चिन्हांचा गुणाकार केला असता उत्तर धन आहे. बरोबर. हे किती झाला? 2x वजा 3x किती झाला? ऋण x चे 10 बरोबर ऋण x. ऋण x बरोबर ऋण 1 गुणिले 10 म्हणून ऋण x बरोबर 10. कळलं ना? अवघड जात नाही ना? समजतंय का सगळ्यांना? हो. तुझं समजलं? वैभव शुभम समजलं का? शुभमच ना? नाव काय तुझं? हा तुझं शुभम. तू रोहन समजलं तो? मागं तुला समजलं? बरं मी दुसऱ्या देतो तुम्ही सोडव.
पुढचा x आहे x छेद 3 मग ते x आला हे स्थिरांक आणि या स्थिरांकाला आपल्याला काय करावं काय स्थिरांक 8 आधी हे बस आहे 7